नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. मी रितेश विलासराव देशमुख सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो या अफलातून शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिग बॉस मराठी, को पॉवर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज, संतूर सोप, विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट, स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिक टाइल एडिसिव, पितांबरी डिशवॉश जेल, पुणा गाडगिल सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तुनवाली मोटर्स अँड आरोग्य. तर तुम्हाला तर माहितच आहे, आपला भाऊचा धक्का होतो आणि या घरातील सगळी चक्र फिरतात, सगळ्यांचे खरे चेहरे बाहेर येतात. आजही तेच होणार आहे. काही राहिलेल्या मुद्द्यांवर बोललं जाणार आहे, पण आज सगळ्यांमध्ये एक नवा जोश भरूया आणि जाता जाता एलिमिनेशनचा धक्का मात्र देऊया. त्यासाठी चला सुरू करूया आपला भाऊचा धक्का. लगेच जाऊया बिग बॉसच्या घरात. आता मी अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे जो आशा लावून बसलाय की मी काय बोलणार आहे. सतत म्हणाले भाऊच्या धक्क्यावर बघू काय होतं. प्रभू, बघायचं का भाऊच्या धक्क्यावर काय होतं ते. तुम्ही उद्धटपणे बोललात त्याबद्दल मी बोललो, पण बाकीचे सदस्यही आपल्याबरोबर फारसं काही चांगलं वागत नाही आहेत. गेल्या आठवड्यात तुम्ही विशालच्या नावाचं मडकं फेकलात ना जोरात. मग विशाल येऊन काय म्हणाले तुम्हाला, आता दर आठवड्याला तुलाच मी नॉमिनेट करेन. बाहेर माझे फॉलोअर किती आहेत तुला माहीत नाही, ते तुला बघून घेतील अशी धमकी आम्हाला दिसली टी व्हीवरती. विशाल, मी बोलणार नव्हतो टोळीबद्दल, पण तुम्हाला मी सांगतो, बाहेर कोणाचे किती फॉलोअर आहेत ते बाहेर आल्यानंतरच तुम्हाला कळेल. काय ना, धमकी द्यायची, मग लगेच सॉरी बोलायचं. सॉरीला किंमत राहत नाही. धमकी द्यायच्या आधीच विचार करायचा की आपण काय बोलतोय काय नाही बोलतोय. सागर, हाच पॅटर्न तुम्ही वापरला. सॉरी सर, मला चुकून कदाचित किंवा रागाच्या भरात. नाही, काय ना, तुम्ही आधी सगळ्यांनी त्याला सॉफ्ट कॉर्नर दिला. हो, ते चुकलं. आणि आता ते सगळ्यांचे सॉफ्ट टार्गेट झालेले आहेत. हो हो. कॅप्टन्सी टास्कमध्ये बिग बॉसनी सांगितलं होतं की पीसेस लपवायचे नाहीत. पहिल्या फेरीत सगळी फेरी झाली, मग प्रभूने पीसेस लपवले याच्यावरती जोरदार चर्चा झाली. रुचिता ओरडायला लागल्या. मग सागर, तुम्ही ओरडलात की तू कसे पीसेस लपवलेत, बिग बॉसचा नियम माहिती नाही आहे का. किचनमध्ये येऊन सगळे त्याच्या अंगावर धावून गेले. पहिल्यांदा सागर, जर कोणी पीसेस लपवले होते तर ते तुम्ही लपवले होते. हो हो सर. आणि ज्यावेळी बिग बॉसचं तुम्ही परत त्यानंतर हळूच जाऊन बैलगाडीवर ठेवून दिले. आधी असं वाटलं होतं सगळ्यांना की गार्डन एरियामध्ये लपवले तर चालते, आतमध्ये कुठे नाही लपवायचे. कारण सगळेजण हेच म्हणत होते की काय नाही, हे शब्दाची हेराफेरी, इकडे लपवून नाही सर, खरंच नाही. बिग बॉसने असं म्हटलं होतं का. बिग बॉसचे इन्स्ट्रक्शन्स क्लिअर असतात की कुणीही लपवालपी करायची नाही. आत लपवायचे, बाहेर लपवायचे. समजा जर बिग बॉसनी म्हटलं कुणी हात उचलायचा नाही तर पायणी मारणार का आपण. नाही सर, पण सगळीकडे चर्चा तीच चालू होती. म्हणून मला वाटलं तेव्हा, मी असं म्हणत नाही माझी चूक नाहीये, मला वाटलं त्यावेळी म्हणून मी तिथेच लपवले आणि तिथेच बसलो होतो मी. म्हणजे तुम्ही लपवलं तर ठीक आहे, प्रभूने लपवलं तर ठीक नाही सर, की नंतर क्लिअर झालं की लपवायचेच नाहीये. मग मी काढला होता, नंतर एकही माझ्याकडे नव्हता. त्यानंतर दुसरा राऊंड आला तेव्हा मी म्हटलं की प्रभूने लपवलेत. अच्छा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू सागर, जे आम्ही पाहतोय बाहेरून, हो हो. तुमचा जो आवाज आहे ना तो प्रभूवर एका पिचला चढतो. हो हो हो. पण फक्त प्रभूवरच चढतो. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. राकेश म्हणाले होते हे कॉमेडी वगैरे सगळं बंद करा म्हणून. हो हे प्राजक्तांनी येऊन तुम्हाला सांगितलं. हो. तुम्ही जाऊन बोललात राकेशला काही जाऊन. नाही बोल. त्यावेळेस आवाज चढला तुमचा. नाही, पण दादा स्वतःहून आला होता की मला, तेव्हा मला खूप बरं वाटलं होतं. नाही की मागच्या वेळी जेव्हा तन्वी बोलल्या तेव्हा तुम्ही घेतलं होतं स्टँड, आणि तेव्हा मी तुमच्या साईडनी होतोच. हो हो. माझा म्हणायचा उद्देश हा आहे की जो आम्हाला गेम तुमचा बाहेरून दिसतोय, तुम्ही सोयीनुसार तुमचा आवाज चढवता. हां, मी त्यावेळी आवाज चढवायला पाहिजे होता, पण मला माहित नाही की त्याला बघून मला का असं वाटतं. नाही, विषय आवाज चढवण्याचा इथं का आला आहे, कारण का ज्या पट्टीमध्ये तुम्ही प्रभूशी बोललात, जेव्हा विषय कॉमेडीचा आला, ज्या पट्टीमध्ये तुम्ही तन्वी यांच्याशी बोललात त्यावेळेस. हो हो हो. करेक्ट आहे. ते पण शब्द ॲक्च्युली चुकीचेच होते. हो. पण ते तुम्ही सॉर्ट आउट केलं, मी त्यात नंतर पडलो नाही. तुमचे काय आहेत ना नियम, तन्वीबरोबर वेगळे लागू आहेत, राकेश यांच्याबरोबर वेगळे लागू आहेत.
इश्यू जरी तो असला तरी हां. ते डबल स्टँडर्ड्स दिसतात तिथे. कळ हो 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 माझा मुद्दा हाच आहे की प्रभू हा सॉफ्ट टार्गेट झालेला आहे सध्या, त्याच्यावर सगळे आवाज चढवतात. पण प्लीज असं समजून घेऊ नका की मी प्रभूची साईड घेतोय. जर चुकलं तर तुम्हाला स्टँड घ्यावाच लागेल. असं नाही की प्रभूने काही जरी केलं तरी सगळं योग्यच आहे. त्यांचा पण उद्धटपणा आहे जो त्यांना, त्याच्याबद्दल मी बोललो आहे. काय होतं माहिती आहे का, प्रत्येक वेळा मी इथे येऊन काहीतरी सांगतो, मग असा एक गैरसमज होतो की नाही नाही ह्या व्यक्तीला आपण असं बोलू शकत नाही कारण एक वेगळी प्रतिमा चालली आहे बाहेर. मी स्पेसिफिक गोष्टी सांगतोय, त्या वेळेस कसं घडतंय आणि कसं ते बाहेर दिसतंय. बोला सागर. सर, प्रभू आणि माझ्यामध्ये त्या दिवशी पहिल्यांदा काही झालं होतं अशातला भाग नाही आहे. याच्या आधी प्रभू आणि माझ्यामध्ये गैरसमज निर्माण झाले होते नेहमीच, आणि आम्ही अगदीच छान पद्धतीने सॉफ्ट आवाजात आम्ही एकमेकांशी बोललेलो आहे. त्या दिवशी पण माझा तोच मुद्दा होता की आमच्या दोघांमध्ये क्लिअर झालं असतं, लवकर झालं असतं, पटकन झालं असतं. पण काही जणांनी त्याला स्पून फिडिंग केलं. त्यानंतर खूप जण इकडे सागर काय काय बोलला ऐका जरा याच्या तोंडाने, असं पण झालं. नाही, तुम्ही जे स्पून फिडिंग म्हणताय ना ते माझ्यासाठी फार चमत्कारिक, शॉकिंग होतं. म्हणजे काय की अनुश्री प्रभू यांना समजत होत्या ते वयाने मोठे आहेत, त्यांच्याशी असं नाही बोलायला पाहिजे, असा आवाज नाही चढवला पाहिजे, तू वाईट दिसशील बाहेर. म्हणजे एकंदरीत असं सांगायचा प्रयत्न होता की आपण कसं आदर केला पाहिजे, आपण कसे शब्द जपून वापरले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी अनुश्री सांगतायत. म्हणजे हा एपिसोड ह्याच्यासाठी मी 3 वेळा रिवाइंड करून पाहिलं की खरंच आहे का, बरोबर आहे का. अनुश्री सांगतात बाबा हे सगळं की लोकांना की तू असं वागलं नाही पाहिजे. अनुश्री कधी एकांतात ह्या गोष्टी स्वतःला जरी तुम्ही सांगितल्या तरी चांगलं होईल. आणि तन्वी यांनी असं सांगितलं, प्रभू तुला जे वाटतं ते मांडत जा, तुला चुकीचं वाटलं तर सहन करू नको, बोल. आता ह्याच्यात स्पून फिडिंग काय आहे सागर? नाही, मला माहित नाही सर, मी आतमध्ये त्यासाठीच गेलो तेच होतो. म्हणतो ना की तुम्ही ज्याला स्पून फिडिंग म्हणताय. सर चांगली गोष्ट आहे, माझं मला तो मुद्दाच नाही आहे. आमच्या दोघांमध्ये क्लिअर होतात गोष्टी. मी एवढंच सांगतोय की काय हे ह्या रूममध्ये एक त्या रूममध्ये एक, ज्या काय मिसअंडरस्टँडिंग्ज आहेत क्लिअर करून घ्या आणि पुढे जा. आणि कुणाला जर कळत नसेल गेम कसा खेळायचा आहे तर आपल्याकडे एक कॉन्टेंट कोच आहेत, सोनालीजी, त्यांना तुम्ही विचारू शकता. सर मी बोलू? तुम्हाला बोलायचं राहिलं का अजून? हा. बोला. त्या भांडणामध्ये म्हणजे ज्या टायमाला सागर दादा माझ्याकडे आले होते त्या टायमाला मी त्यांना बोललेलोच नव्हतं काही. त्या टायमाला रुचिता ताईचं आणि माझं चाललं होतं, पण यांना कसं काय राग आला हेच मला समजलं नव्हतं. त्यांना विचारा मग का राग आला म्हणून, विचारा. ते तुम्हाला का राग आलता आणि मी तुम्हाला काहीच बोललो नव्हतं. अरे मला राग या गोष्टीचा आला की तू अगदीच उद्धटपणे बोलत होतास, म्हणून म्हणतोय मी की तू ज्या प्रकारे बोलत होता, हा मी माझं बघून पण जरा आता जाऊ दे, मी परत बोललो तर परत त्यांचा लोकांना म्हणण्याचा हे उद्देश दिसेल. हा आहे की ते जसं तुमच्याशी बोलतायत सध्या तसं तुम्ही त्यांच्याशी बोला. समजलं. सर मी नेहमीच बोलतो असं, अशाच पद्धतीने त्याच्याशी बोलतो. फक्त एकदा माझा आवाज चढला त्याच्या विरुद्ध, बाकी काही नाही सर. विचारा त्याला, मी नेहमी असंच बोलतो याच्याशी. आता बघू ना, पुढचे आहेत बरेच हो. दिवस. रुचिता, हो भाऊ. तुम्ही हात वर केला होता. भाऊ नको 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 नको, विजिबिलिटी ओके भाऊ. वाढेल ना, का आपण तसं करायचं. तन्वी, हा सर. तुम्हाला सुरुवात कुठे करायची असते हे माहीत असतं, पण कुठे संपवायचं हे कळत नाही. बोलता बोलता तुम्ही कुठल्या डिरेक्शनला जाल, काय होईल काहीच कळत नाही. तुमची जी स्टार्ट असते ना ती योग्य असते, पण तुमची फिनिशिंग लाईन म्हणजे भलतीकडेच असते. सोनाली काय म्हणाल्या, तुमची आणि आयुष्याची जी मैत्री आहे, जे काही असेल ती त्यांना फेक वाटते. आहे का फेक? नाही, मग चिडायचं काय कारण आहे? ती अँगल बोलली होती, फ्रेंडशिप बोललीच नव्हती. नाही नाही, कसं आहे ना, अँगल असेल काही असेल याच्यावर कॅरेक्टर हा शब्द किंवा हा रेफरन्स आलाच नाही आहे, तो तुम्ही आणलाय. सर कारण ते जेव्हा एकत्र बसतात ना, ज्यांनी माझं फेक अँगलनी कॅरेक्टर वगैरे काढलं होतं. कॅरेक्टर कुणी काढलंय? सर फेक अँगलनीच येतं ना नाही कॅरेक्टर. येतो. प्रत्येक वेळा काय आहे ना, आपण 10 वेळा म्हटल्यामुळे ते कॅरेक्टर अँगल होतं असं होत नाही.
सर कारण बाहेर दिसताना असं होत असेल, माझी मम्मी पण बघते, माझे रिलेटिव्ह बघतायत, फेक अँगल इतके वेळा होत आहे ना, म्हणजे आता इथे प्राजक्ता आणि करण पण बसतात, सो कोणाला त्यांचं पूर्ण 24 तासामधलं एकत्र असणं दिसत नाही, मॅटर करत नाही. माझं आणि ओमकार सोबतचं एकत्र असणं मॅटर करत नाही. मी इव्हन आयुषशी उठत बसत पण नाही जास्त वेळ, आमचं नॉर्मली बोलणं होतं. जितकं मी ओमकार सोबत बसते त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ मी आयुष सोबत बसते. पण ते आयुष आणि मी आम्हाला एवढं हायलाईट करून ठेवलंय फेक अँगल, तर कदाचित माझेच घरचे बघतील ना तर म्हणतील ही नेमकी करतीये काय, आणि मग इथे शो मध्ये मी हे सगळं करायला नाही आलीये. एक गोष्ट तन्वी तुम्ही समजून घ्या की ह्या चर्चेमध्ये तुमच्या कॅरेक्टरवर कुणी काही बोललेलं नाही आहे. हे कॅरेक्टर रेफरन्स तुम्हीच आणलं आहे त्याच्यामध्ये. कोणाच्याही मुद्द्यामध्ये कॅरेक्टर रेफरन्स नव्हता, कुणाचाही उद्देश तुमच्या कॅरेक्टरवर जाण्याचा नव्हता. ह्या घरात बऱ्याच वेळा कॅरेक्टरवर गेलेले आहेत, त्यावेळेस टोकलेलं आहे. ह्यावेळेस जर कॅरेक्टरवर गेलं असतं कोणी तर मी पहिला व्यक्ती असतो इथं तुमची बाजू घेण्यासाठी. तुम्ही ट्रिगर झालात आणि त्यानंतर तुम्ही काय केलं? तुम्ही दीपाली यांच्यावर ओरडलात. एक स्त्री म्हणून तुम्हाला कळत नाही का कॅरेक्टर बोललं जातं आहे? त्यावेळेस त्या काय म्हणाल्या? कॅरेक्टर कोण बोललं आहे? तुम्हीच आणला तो विषय. तुम्हाला सोडून इतरांना कुणालाच वाटलं नाही की तो रेफरन्स तुमच्या कॅरेक्टरवर होता. काही इश्यू नसताना तुम्ही कॅरेक्टरला आत आणून त्याचा मुद्दा बनवला. त्यानंतर विशाल तुम्हाला म्हणाले काम डाऊन, पण तुमचा म्हणजे स्वतःवर कंट्रोलच नव्हता. तुम्ही त्यांच्या अंगावर धावून गेलात. मग तुम्ही ओरडलात, ते ओरडले. आता हे जर चित्र आपण उलटं केलं, विशाल जर तुमच्या अंगावर धावून आले असते तर काहीतरी वेगळंच भलतंच दिसलं असतं. सर बट मी त्याच्याकडे बोलायला तिकडे गेले होते, अंगावरती धावून म्हणजे मी मारायला आणि वगैरे प्रेमाने गेला होता तुम्ही बोलायला? नाही, मी रागातच गेले सर, मला मान्य आहे मी रागातच गेले, पण त्याच्या समोर जाऊन उभे राहिले होते. नाही तन्वी, तुमचं काय माहिती आहे ना, एकदा तुम्हाला राग आला की तुम्हाला कंट्रोल होत नाही. आहे एकदा तुम्ही सुटलात की सुटलात, ब्रेक फेल. मी खरंच भरकटले, मी मान्य पण करते, मी खरंच भरकटले आणि हे माझे आहेत पॉइंट्स ज्याच्यावरती मी नियंत्रण नाही ठेवत, मी सुटते. नाही, कसं आहे माहिती आहे ना, प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी ट्रिगर पॉईंट असतातच. काही गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपलं नियंत्रण, तोल, ताबा हा सुटतो. आणि ह्या घरात ह्या गोष्टी जर त्यांनी स्वतःहून बाहेरून आणल्या असत्या तर गोष्ट वेगळी. ह्या गोष्टी तुम्हीच त्यांना सांगितलेल्या आहेत. आता कोणावर किती विश्वास ठेवायचा आहे, काय करायचं आहे, तुमच्या हातात आहे. प्रत्येक इन्फॉर्मेशन, प्रत्येक आपल्याबद्दल घडलेली गोष्ट ह्या घरात आपण जी सांगतोय ती कधी कशी आपल्या विरोधात वापरली जाईल हे काहीच सांगता येत नाही. हो सर. म्हणजे सोनालीने ती गोष्ट सांगितली नाही पाहिजे होती, तो मुद्दा वेगळा. हे मागेही झालं आहे. दिव्या यांनी दीपालीबद्दल त्या इमोशनल आहेत म्हणून म्हटल्या होत्या, ते शेण टाकलं होतं, त्यांना वाईट वाटलं, ते ट्रिगर नाही झाल्या. वाईट वाटलं, बोलून दाखवलं, सॉर्ट आऊट केलं, जे काय असेल ते. तुम्ही ट्रिगर झालात आणि तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुम्ही ट्रिगर झाल्यानंतर मग ते कुठं जाईल काही सांगता येत नाही. हो सर, माझा अँगर इश्यू खूप जास्त आहे, मी त्याला नाही. घाबरते. आणि काय माहिती आहे का, हे जे काही होणार आहे, प्रत्येकाला इथे वाटत असेल की बाबा हा झाला, मी येणार आहे, मी येऊन इथे एकाची बाजू घेणार, दुसऱ्याला ओरडणार. गेल्या आठवड्यात भरपूर ओरडून झालं आहे माझं. संपूर्ण आठवडा माझा खराब झाला त्याच्यामुळे. प्रत्येक वेळा मला येऊन तेच थोडी करायचं आहे. आज तर मी ठरवलं आहे मी कोणावरच ओरडणार नाही आहे, परंतु मुद्दे नीट सांगणार एवढं नक्की. तन्वी, मुद्दे करेक्ट आहेत, तुम्हाला दिशा गरजेची आहे, ती दिशा योग्य करा. हो सर. आता मी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहे. किती जण नॉमिनेटेड आहेत? या सेंटरला बसा. आता 8 जणांपैकी बॉटम 4 मध्ये जी लोक आहेत त्यातली 2 नावं आता मी घेणार आहे. प्रभू, तुमचं एक नाव आहे
आणि दुसरं नाव आहे दीपाली. प्रभू, दीपाली, तुम्ही दोघंही बॉटम 4 मध्ये नाही आहात. तुम्ही दोघे सेफ आहात. थँक्यू सर, धन्यवाद. थँक्यू 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 विशाल, थँक्यू. काय नाही, प्रभूचे फॉलोअर्स फक्त सांगतो तुम्हाला. तुम्ही दोघंही सेफ आहात. दीपाली, प्रभू, अभिनंदन. महाराष्ट्राने भरभरून तुम्हाला वोट केलेला आहे. थँक्यू. बाकीचे 6 तुमचं भवितव्य मी सांगतो. आपल्याला सेव्ह केलं महाराष्ट्र आहे आपल्याकडे. मनातच लगे द्यावं. भीती वाटली की येडामाई. वाईट वाटतंय रे. ते नंबर नाही आहे तिच्या. म्हणजे आठवडाभर किती पण नीट राहिलं ना. असं नाही, पुढच्या हप्त्यात करू, पुढच्या हप्त्यात करू. आता इथून पुढे नाही रे अशी करणार कोणाला असं उद्घटवणी बोलणं. हा थोडंसं ना बोलण्यावर कंट्रोल कर. जाऊ दे, बस शिफ्ट झालो ना. तुम्ही न्यूट्रल असलं पाहिजे दोन्ही ठिकाणी. ऑफकोर्स जो माणूस चुकीचा आहे चुकीचं आहे त्याच्या बाजूने गेलं. हा. म्हणजे मला पटलं त्याला की बोललं पाहिजे. जर तू प्रभूवर एवढं धावून जातो मग इकडे का नाही गेलं? बरोबर. तेवढ्याच इंटेन्सिटीने बरोबर. तेवढ्याच इंटेन्सिटीने का नाही झालं ते? वाईट वाटतंय कशा कोणाबद्दल? माझ्याच बद्दल ना. काही तू भूल बोल. एक भाव का धक्के में इतना रिएक्ट करती ना, को ऐसा इरिटेटिंग लगती है. साखर भेटली तुम्हाला? नको बोलू मग. अरे उद्या वादविवाद नको. खोटारडा माणूस स्वतः नॉमिनेशनला बोललाय. थँक्स टू सम गर्ल्स, त्यांच्यामुळे मी विजिबल झालो. स्वतः पण ॲक्सेप्ट करतोय. आणि माझी रिॲक्शन काय असेल बघा. काही रिॲक्शन नाही असू शकत आहे. तुझ्या बरोबरचं बॉन्डिंग, तू फ्रेंड्स माझा, तू न्यूट्रल राहिलास तरी काय झालं नसतं ना. शेवटी दुसरेच आले ना दोघे जण. त्यांच्या दोघांना मी काय बोलले पण असं नाही ना. मला पण वाटतं माझ्याबरोबर जे कोणी असेल तो एकदम स्ट्रॉंगली माझ्यावर असावं. त्यांनी मला असं करावं. मी तुझा स्ट्रॉंगली तुझ्या नव्हतो आत्तापर्यंत सांग मला. होतो ना, मग तिथे का तू हात एका वर मुद्दा केला? आपण ती आहे माझं क्लोज आहे मी तिच्या. मग ठीक आहे ना, मग तिच्या पण close त्याच्यानं राहा. चिडू नकोस तू. मी नाही चिडत आहे. तिच्याबद्दल क्लोज आहे, तुझ्याबद्दल नाहीये, तसं नाहीये माझं. ठीक आहे ना. आता तू बोलला तिच्या त्याच्यातून वाईट वाटून घेऊ नको की तिला मी तिच्यासाठी मला वाटलं तेव्हा केलं. ठीक आहे. पण हे ना पण आपल्यामध्ये नको आणायला. मी कुठे आणते? की असं मी तू- आणलंच नाही. तू जाणून बुजून उद्धटपणा करत नाहीस. हा नाही नुसतं एवढंच सांग मला, बाकी मी आपलं क्लिअर करीन. उद्धटपणा म्हणजे काय? सांगू तुला, वाकड्यात बोलतो ना आपण पटकन, ते आपल्याला कळत नाही. जाय असंच ना उद्धटपणा. हा अरे एवढी ऍक्टिंग, अभिनयात घुसलास तू एवढा. आता बिग बॉस मराठी बघता बघता जिंका एक्साइटिंग कुपॉन्स आणि मोठी बक्षिसे. जिओ हॉटस्टार ॲपवरील बिग बॉसच्या जीतो टॅबमध्ये दररोज फक्त 5 सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि मिळवा स्मार्टफोन जिंकण्याची सुवर्ण संधी. तर आत्ताच जिंका धन धनाधन फक्त जिओ हॉटस्टारवर. चला आपला भाऊचा धक्का कंटिन्यू करूया. लगेच जाऊया बिग बॉसच्या घरात. तुम्ही सगळे 24 तास एकत्र राहता. एकमेकांचे चेहरे तर आता पाठ झाले तुम्हा सगळ्यांना. म्हणजे एकमेकांचे चेहरे पाहून तुम्हाला कळत असेल ना की यांचा मूड काय आज. हो. तसाच एक गेम आज आपल्याला खेळायचा आहे. सोपा आहे. तुम्हाला इमोजी पाहून त्यात लपलेलं एक गाणं शोधायचं आहे. लपलेलं आणि हा टास्क आहे टीम वर्सेस टीम. जे आपल्याला माहितीच आहे, आजपर्यंत आपण 2 टीम्स तर नेहमीच होत्या आपल्याकडे. ए टीम होती, बी टीम होती. आता मी एक वेगळी टीम बनवलेली आहे. पहिल्यांदाच ही टीम आहे गर्ल्स वर्सेस बॉईज टीम. म्हणजे पहिल्यांदाच राकेश आणि विशाल हे एकत्र खेळणार आहेत एकाच टीमसाठी. आणि तन्वी आणि रुचिता एकत्र खेळणार आहेत. म्हणजे विचार करा महाराष्ट्र किती उत्सुक असेल आजचा हा संडे एपिसोड पाहण्यासाठी. चला मुली एकत्र बसा.
मुलं एकत्र बसा प्लीज. नाही नाही मुलं पुढे या. मागे जास्त आहेत. मी दिसणार नाही ना मग. किती मुलं आहेत आणि किती मुली आहेत? 7 मुली आहेत आय गेस. 7 मुली आणि 9 मुलं. तर थोडं अनफेअर आहे. प्रभू, बोला. आता तुम्हीच जर मुलींबरोबर बसला असाल तर त्या टीम मध्येच या ना तुम्ही. 8-8 होतील. पण मी मुलगी नाही सर. मुलगी नाही? नाही. अरे आम्हाला कोणी सांगितलंच नाही. हा, असंच इथे कमी पडतायत रे. असं आहे का? कमी पडतायत. बरं झालं तुम्ही सांगितलं. चला, पहिला क्लू आहे मुलींसाठी. गाणं ओळखता का? मराठी हिंदी काय पण? मराठी आहे की हिंदी आहे? चला, तुम्हाला मी एक छोटा क्लू देतो. हे मराठी गाणं आहे. एक मुलगी परफेक्ट, क्या बात है. गाणं वाजवा. चला प्रभू. पहिलं गाणं तुम्ही ओळखलेलं आहे प्रभू आणि सगळ्या मुलींनी. प्रभू, बोला. संध्याकाळी नाक्यावर कोणती पोरगी पाहिली होती का तुम्ही? हा पाहिलेल्यात खूप साऱ्या. खूप साऱ्या पाहिल्या. पण मुंबईतच पाहिलेल्यात. अच्छा. तिकडं मी जिकडे राहतोय तिकडं एक पोरगी पाहायला भेटत नाही. समजे यारवाळी झोपत्यात. अच्छा, बऱ्याच पोरी तुम्ही मुंबईत पाहिल्या. हा. पण तुमचा जो मेसेज होता जो तुम्ही बिग बॉसला दिलात गर्लफ्रेंडसाठी, तो पोहोचलेला आहे. तर त्यांचं उत्तर दाखवू काय ते टीव्ही वरती? प्रभू, परवानगी असेल? त्यावेळेस प्रभू स्वतः म्हणतील त्यावेळेस मी दाखवतो. नाही नाही प्लीज नका दाखवू. आता मी फक्त तुम्हाला सांगतो. बोला. तुम्हाला माहिती आहे का बिग बॉसचा एक फॉर्मॅट आहे, वाईल्ड कार्ड. सागर, समजवा त्यांना. वाईल्ड कार्ड. वाईल्ड कार्ड येऊ शकते बरं का? पाहिजे का नको तुम्हाला? सर आता काहीच नका करू. गपची बसा. गपचूप बसा. आता तुम्ही मला सांगणार काय करायचं ते? नाही नाही जे तुमचं काम आहे तेच करा बाबा. ते तसं करा. माझं जे काम आहे ते करू मी. तेच करतो मी. वाईल्ड कार्ड तयार राहा तुम्ही. तोपर्यंत टिकून राहा. नाहीतर त्या आत यायचं तुम्ही घराच्या बाहेर टिकायचं. चला, पुढचं गाणं मुलांसाठी बघूया. तुमचा इमोजी येतोय आता. फोडू नका, फोडू नका. क्या बात आहे, गाणं वाजवा. वा वा वा, 1 पॉइंट. मुलं थोडे फास्ट होते मुलींपेक्षा. आम्ही एकदम पण सगळ्यात फास्ट प्रभू होते. म्हणजे काय आहे की गल्लीत कुणाची जरी बँड गेला तो एक मुलगा असतो पळत जाऊन नाचतो, ते प्रभू आहेत. छान, वेल डन, 1 ऑल. थँक्यू सर. तिसरं गाणं मुलींसाठी, ओळखा पाहू.
चला पुढचं गाणं मुलांसाठी. सिटी वाजली गाडी सुटली. या बाद आहे. रोशन आणि सचिन भाऊ मस्त नसलाय तुम्ही. हा भाऊ पदरवर गेलाय पण असं वाटलं की धोतरवर गेलाय. पुढचं गाणं. पुढचं गाणं. हो वेल डन. 3-3 झालं. आता काय करायचं? टाय ब्रेकर करायचं काय करायचं? टाइम ब्रेकर. आता एक गाणं दाखवतो आणि बघूया कोणती टीम पहिलं ओळखते. रेडी आहात? 3, 2, 1 गाणं दाखवा. चांद आगे भागा नहीं, चांद गया, चांद गया. हाँ चांद चांदनी रात. चांदनी रात. मराठी गाणं आहे. मराठी 10, चिंदू मामा लपलास का? 9, 8, चाल नको, चालू नको, चालू नको असं करा. 7, चंद्र. 6, चांदना चांदना जरा 1 मिनिट कन्फ्युज होते. 5, बोल ना जोरात. 4. कुठलं रुचिता? बोल जोरात 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 जोरात. एक मिनिट रुचिता. रात 1 मिनिट. राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. मी गाणं प्ले करतो बघा कोणतं गाणं आहे. 3, 2, 1 प्ले. वा 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 वेल डन.
मुलींची टीम जिंकलेली आहे. काय वाटतं मुलींच्या टीम मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युट कोणी केलेलं आहे? पुढे वळूया कलाकार कट्ट्याकडे. या ऋतिक स्टेजवरती या. ऑल द बेस्ट. आयुष आज एक फुल फ्लेज्ड परफॉर्मन्स होऊन जाऊ दे. ओके. लेट्स गो. Oh my God! Hello, guys! Oh my God! You go! I can't believe I'm here. I'm just stunned. You guys are amazing. I know you guys. Oh, Mr. Sagar, आपण आधी भेटलोय राईट? हो. पण तेव्हा तुम्ही जरा हेल्दी होतात. आता जरा बारीक झालात. कशामुळे? आज जरा कामाचा व्याप जास्त आणि सगळं बाकीचं. भात आणि बटाट्यामुळे? तुमच्या घरात अक्षय कुमार आहे? तुमच्या घरात अक्षय कुमार आहेत? अक्षयजींसाठी जोरदार टाळ्या. अक्षय माय डार्लिंग, व्हाट आर यू डूइंग हियर? क्या कर रहा है तू? बच्चे की जान लेगा अभी? ओह माय गॉड! ओह माय गॉड! अरे बच्चे की जान मत ले, तुझे जो करना है वो कर. अभी मौका मिला, बाद में मिले ना मिले, रितेश भी इधर है, कर जल्दी. अक्षय, हँडशेक मॅन, हँडशेक. 1 मिनिट. Same body wash. Orange color का body wash. वाह वाह वाह. The same body wash. Oh, I can't believe this. Akshay, you are just ding. Okay. 29th November. Yeah. Rajendra Shukrenची मुलगी. Guys, मला 2 व्हॉलंटियर्स लागतील. ओमकार आणि करण प्लीज. तुम्ही इथे आल का माझ्यासोबत? ओमकार या बाजूला ये, करण या बाजूला. हॅलो. येस आंटी. ओमकार पुश मी. करण पुश मी. अरे इथून धक्का, तिथून धक्का, तिथून काय? आपल्यात आहेत प्राजक्ता सुखरे, बिग फॅन प्राजक्ता. मी तेव्हा पण तुला वोट केलं. थँक्यू सो मच. थँक्यू. Means a lot. Thank एक मिनिट. माझा फोन वाजतोय. हॅलो. व्हॉट? माझ्या व्हॅनिटी मधले लक्झुरियस चॉकलेट चोरीला गेले. हाऊ इज इट? 1 मिनिट, मी कॉल करतो. गाईज, मला तुमची मदत लागणार आहे. तुम्ही मला बहुमताने सांगा हे चॉकलेट्स कोणी घेतले असतील? अनुश्री, ओ माय गॉड, तू माझ्या व्हॅनिटीतलं चॉकलेट चोरी केले. कम ऑन अनुश्री, तू किती टिटिंग दिस. बट अनुश्री, यू आर माय फेवरेट. यू, इस चेहरे को मैं पहचानता हूँ. सर, मैं इस चेहरे को पहचानता हूँ. तन्वी, स्टँड अप प्लीज. मी पाहिलंय तुम्हाला. तुम्ही सगळ्यांना म्हणता माझी तारीफ करा, राईट? हेच म्हणता ना तुम्ही? आता मी तुम्हाला एक चॅलेंज देतो. तन्वी, माझी तारीफ करा लवकर. ऋतिकची की आयुषची? तुम्हाला जो आवडतो त्याची. तुमच्या आयुष्यात जो ऋतिक आहे त्याची करा. ओके तन्वी. कम ऑन तन्वी. तुम्ही या ऋतिकची मिमिक्री खूप छान करता. मिमिक्री नाहीये, मी ऋतिक रोशन आहे. आयुष तिकडे थांबलाय. हा ऋतिक रोशन. तुम्ही जे काही बोलताय ते छान बोलताय. थँक्यू. आज तुम्ही कंटिन्यू तन्वी, डोंट स्टॉप. आज तुम्ही छान दिसताय. तुमची पर्सनॅलिटी खूप छान आहे. तुमचं बिहेवियर पण खूप छान आहे. ओके. ऍक्टिंग पण खूप छान आहे. थँक्यू. आज केस पण खूप छान विंचरले आहेत. ओके. दाढी ट्रिम केलेली आहे. तो कहो ना, जो कहना चाहती हो वो. क्या कहना चाहती हो तन्वी? जल्दी कहो. वेल डन. कहो तन्वी, जल्दी कहो. बस इतना ही. परफॉर्मन्स पण छान. कहो ना प्यार है वरचा. ओके, शी सेड इट गाइस. मी काहीच बोललो नाही, ती बोलली. काय बोललीस? कहो ना प्यार है वरचा परफॉर्मन्स खूप छान आहे. ओके तन्वी, थँक्यू. बसू शकतेस. पण तू पण आहेस खूपच. टिडिंग. वेट, आय थिंक आय नो यू. ओके, आपण आधी भेटलो राईट? हो. त्या दिवशी तुला मी एक प्रश्न विचारणार होतो, तुम्ही विचारला नाही, पण आज विचारतोय. आज संध्याकाळी तू फ्री आहेस? येस. पण मी नाहीये, कारण मला खूप काम आहेत. Come on, सोनाली. राकेश, माय ओल्ड फ्रेंड. राकेश सगळ्यांचं फ्रेंड नाही, बाप आहे बाप. राकेश सगळ्यांसाठी शायरी करतात राईट? तो आज मी राकेशसाठी एक शायरी करणार आहे. Oh, very good. आर यू गाईज रेडी?
जीने के हैं 4 दिन, जीने के हैं 4 दिन, बाकी है बेकार दिन, बाकी है बेकार दिन। बिग बॉस का सफर होता मुश्किल, तुम बिन तुम बिन तुम बिन। But Rakesh, you are also very ting. प्रभू, तुमच्या खाली जॅकेट काय करते? ते जॅकेट घाला बरं पटकन आणि खाली या. सागर दादा तुमचा चष्मा मिळेल मला? मला मराठी येतं कारण मी बिग बॉस मराठी आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड सर. पाहिला जादू की शक्ति तो माँ मुझे सब दिखाई दे रहा, माँ मुझे कुछ दिखाई दे रहा, माँ मुझे सब दिखाई दे रहा. जादू एकदम चुडिंग कमाल सुबह 1 2 3 चुडिंग जादू जाऊन बस. आत्तापर्यंत सगळ्यात कडक परफॉर्मन्स हा तुमचा होता. थँक्यू टू गुड. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुमची स्क्रिप्ट चांगली होती, तुमचा रिदम छान होता, आवाज एक्स्ट्रॉर्डनरी, कॅरेक्टर आणि सगळंच टू गुड. थँक्यू सर, थँक्यू. या कलाकार कट्ट्यावर आयुष तुम्ही आवाजाची जादू दाखवलीत, पण आता तुमचा जो फॉल्टे आहे डान्स, येस सर. त्याची एक झलक होऊन जाऊ द्या. वाव आयुष, टेरिफिक यार, टेरिफिक. आयुष too good. काय म्हणजे तुम्ही खरंच आज संडे गाजवलात. टू गुड. या बसा. तर कलाकार कट्ट्यावर येणार आहेत एक वर्सटाईल ऍक्टर सागर कारंडे. थँक्यू सर, थँक्यू. तर मिस्टर विसरले हा विसरले. हा यांचं सदस्यांवर काय मत आहे ते आम्हाला ऐकायला आवडेल. हो नक्कीच सर. अच्छा टाळ्या वाजवल्या आहेत तुम्ही, ओके बस चांगलं आहे. अजून टाळ्या वाजवायच्या चांगलं असेल. ओके. अरे भाऊ नाही बरं नव्हता भाऊ. अजून आम्ही सगळे इकडे बसलेलो आहोत आता बरं का. तर ओढून आमचा बसला घसा, आठवडाभर ओढून आमचा बसला घसा. भाऊ विचारतात आठवडा गेला कसा. चहा बनवायला सगळी सामग्री त्यांच्याकडे असतात, चहा बनवायला सगळी सामग्री त्यांच्याकडे असतात. कोणी सपोर्ट केला नाही तर रुसतात आणि बेडमध्ये जाऊन घुसतात. अरे रोशन बायकोला घेऊन देतो साडी, फिरण्यासाठी वापरतो गाडी. विसरतो कविता. फिरण्यासाठी वापरतो गाडी, कधी करत नाही दाढी. तन्वी कोलते चांगलं आहे. तन्वी कोलते खूप बोलते, जेवण छान करते, जिभेने माणूस सोलते. तन्वी कोलते छान चालते, विषयातून भरकटली तर तोंडावर पडते. अरे नमस्कार सचिन भाऊ.
अरे अरे तुम्हाला काय जाऊ अरे बापरे अरे बाबा यांना कसं विचारायचं ते बाबा. सचिन भाऊ खूपच आहेत अवली. सचिन भाऊ खूपच आहेत अवली. फक्त सोनालीला करतात गुड मॉर्निंग लवली. भाऊ बोलले की त्यांचे उघडतात कान. भाऊ बोलले की त्यांचे उघडतात कान आणि त्यांच्याच कंट्रोलमध्ये नाही त्यांची मान. सचिनला म्हणलं खाऊन बघ एकदा मुंबईचे वडे. सचिनला म्हणलं खाऊन बघ एकदा मुंबईचे वडे. कुकडुकू वाजलं की सगळ्यांचं बोट सचिनकडे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वेल डन सागर, फार छान केलं. तर कलाकार कट्टा आजचा इथेच संपतोय. वळूया पुढच्या टास्ककडे. या आठवड्यात बिग बॉसने उघडली होती चेकमेट रूम आणि आता इथे असाच एक गेम होणार आहे बुद्धिबळाचा, ज्यात मी तुम्हाला सांगणार आहे. इथे आहेत राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती आणि प्यादा. प्रत्येकाचा काहीतरी अर्थ आहे आणि असतोच. तर मी काही निवडक लोकांना वर बोलवणार आहे. त्यांनी आधी ठरवायचं आहे की ते स्वतः कोण आहेत आणि त्याच्यानंतर उरलेले जे उंट, घोडा, हत्ती, प्यादा, वजीर जे काय असतील ते त्यांच्या मते कोण आहेत आणि त्याचं कारणही द्यायचं. रेडी? स्कूटरचे इथे प्रॉप्स ठेवलेले आहेत, ते कृपया आणा स्टेजवरती ठेवा. हा बुद्धिबळाचा खेळ खेळायला पहिल्यांदा येत आहेत अनुश्री. राजा जो आहे तो मेन सगळ्यात ताकदवार. मग वजीर म्हणजे मास्टर माइंड, कुठलीही चाल कधीही खेळू शकतो आणि कुठल्याही दिशेला तू जाऊ शकतो. उंट म्हणजे नेहमी वाकड्यातच जाणार, म्हणजे तिरपे चालणार आहे. घोडा म्हणजे अडीच घर चालणार आहे, सरळ सरळ जातात नंतर लेफ्ट टर्न राईट टर्न. आणि हत्ती आजूबाजूला पाहत नाहीत आणि सरळ जाऊन भिडतात. आणि सगळ्यात शेवटी प्यादा म्हणजे कसं आहे की वेळ आली की सगळ्यात पहिला बळी हा प्याद्याचाच होतो. अनुश्री, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मते तुम्ही कोण आहात? माझ्या मते मी तुम्ही उंट आहात. उंटाच्या मागे तुम्ही उभे राहा, ठेवा तिथे. तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही उंट आहात की तुम्ही वाकड्यातच जाता? मला असं वाटतंय की मी काहीतरी करायला जाते पण ते वाकड्यातच गेल्यासारखं होतं. म्हणजे सरळ सरळ तुम्ही जाता असं काहीतरी उचलायला, पण वाकड्या जाऊन चॉकलेट उचलता. तसंच काहीच. तसंच काहीतरी. राजा कोण आहे? सध्या तरी मला राजाच्या ठिकाणी मी सागर दादाला बघतीये. या सागर, क्या बात आहे. तुम्हीच दचकलाय सागर. हा नाही मला मेन माणूस केलं त्यांनी. सागर राजा का? राजा का? मला असं वाटतं की तो घरामध्ये बऱ्याच ठिकाणी इन्व्हॉल्व्ह असतो आणि चुकीच्या गोष्टी असतील किंवा बरोबर गोष्टी असतील तर तो ॲप्रिशिएट पण करतो, तो चुकासुद्धा सांगतो. तो असा एक पर्सन आहे की तो खूप एंटरटेनिंग आहे आणि मला असं वाटतं की खूप चांगला माणूस आहे. त्यासाठी मी त्याला राजाचं पद देते. म्हणजे मेन माणूस ह्या घरात तुमच्या मते सागर आहे. हा. काय सागर, टोळीचा एक पास मिळालेला अजून तुम्हाला? नाही हो. मेन माणूस. सर काय बोलू आता मी. नाही सर, मी नाही मानत टोळी किंवा ग्रुप वगैरे. मी खरंच सगळ्यांमध्ये बसतो. पण तुम्ही आता राजा आहात. नाही नाही त्यामुळे नाही सर, पण मी आधी पण आता थांबा आता अजून बघू ना. तुम्ही तुमचे वजीर कोण आहेत ते तरी बघूया आता. तुम्ही आता राजा झालेले आहेत. अनुश्री, वजीर कोण आहे? वजीर मास्टर माइंड ऑब्विसली विशाल भाऊ. या विशाल, ह्याला म्हणतात वजीर. पोझिशन कुठली असली तरी सेंटर लाईन उभं राहायचं काम एक्झॅक्टली वजीरचं आहे. मास्टर माइंड सर. मास्टर माइंड. इथे पण माइंड लावलं. हा, इथे पण माइंड लावला. वा, वेल डन. घोडा कोण आहे? तन्वी. तन्वीला का घोडं केलं तुम्ही? म्हणजे जसं बघितलंय गेल्या काही आठवड्यांमध्ये की आधी ती आमच्यासोबत होती, नंतर तिने घर बदललं तर दुसऱ्या ग्रुपमध्ये किंवा दुसऱ्या लोकांसोबत बसायला लागली. पण असं नाही आहे, ती
कधी कधी माझ्यासोबत बोलते सुद्धा, कधी कधी माझ्यासोबत भांडते सुद्धा. असं तळ्यात मळ्यात काम आहे तिचं. सो मला असं वाटतं की 1 2 अडीच 1 2 अडीच 1 2 अडीच असंच चालू असतं त्या घोड्या. तन्वी 1 2 अडीच काय मत आहे तुमचं? आता तो तिचा विचार आहे. मला माहिती आहे मी कशी खेळते, काय खेळते. माझं असं तळ्यात मळ्यात काही नाही आहे. क्लिअर आहे माझं पिक्चर. मला जसं खेळायचं तसं मी खेळते. जिथे थांबायचे तिथे थांबते, जिथून जायचे तिथून जाते. अनुश्री, आता नेक्स्ट हत्ती. सरळ जाणार, भिडणार. रुचिता. वा, रुचिता काय वाटतं, तुम्ही हत्ती आहात? हो भाऊ आहे. मी घाबरत नाही इथे कोणाला. मला असं वाटतं हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी समान आहे आणि मी इथे बोलायला आली आहे, भिडायला आली आहे, तर मागे नाही हटणार. तुम्ही हत्ती पण आहात आणि हट्टी पण आहात. प्यादा कोण आहे? प्यादा प्यादा मला असं वाटतं आयुषला देईन मी. कारण बघतीये मी की जसं कॅप्टन्सीचं तुम्ही सुद्धा सांगितलं आणि आम्ही सुद्धा अनुभवलं आहे, तर तो सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांसोबत बघतोय राहायचं किंवा सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहायचं बघतोय आणि त्याची खूप व्हॅल्यू आहे. त्याला इथे सगळेजण खूप चांगलं मांडतात, पण त्याला त्याची व्हॅल्यू कळत नाहीये. काय वाटतं आयुष, प्यादा बनून? सर, अनुश्री जे बोलली ते तिचं मत होतं आणि तिच्या मताला मी मान देईन. आणि फक्त एवढंच म्हणेन की प्यादा ह्या सगळ्यांच्या पुढे उभा असतो. सो एक दिवस येईल जेव्हा मी ह्या सगळ्यांच्या पुढे उभा असेल. आणि आयुष, प्याद्याची एक खासियत असते राजा बनू शकतो. की प्यादा सगळ्यात पुढे गेला तिथं वजीर होतो. वजीर, तो वजीर होऊ शकतो, उंट होऊ शकतो, हत्ती होऊ Exactly. शकतो. येस सर. एक्झॅक्ट. जी त्याची इच्छा असते तो ते होऊ शकतो. येस सर. जो गेम पालटू शकतो. येस सर. थँक्यू. तुम्ही बसा. थँक्यू. नेक्स्ट येणार आहेत करण. या. सगळ्यात पहिलं तुम्ही ठरवा, तुम्ही कोण आहात? भाऊ, मला असं वाटतं मी मास्टर माइंड आहे आणि ज्यांच्यासोबत मी बसतो, ज्यांच्यासोबत मी बोलतो त्यांना माहिती आहे मी फक्त एंटरटेन करायला इथे नाही आलो आहे. एक गेम चालू आहे, एक रणभूमी चालू आहे माझ्या मनात. ती हळूच लोकांना कळून येईल. चला, तुम्ही आहात वजीर. हो. काय निवडताय तुम्ही आता? मी हत्ती निवडतो सर. मला असं वाटतं की रोशनदादामध्ये हत्ती बनण्याची खूप स्किल्स आहेत त्यांच्यामध्ये. सो हत्ती जसा सरळ असतो, बट हत्तीला कोणी भिडलं तर खूप वाईट होऊ शकतं. आणि आता रोशनदादा जसा गेम खेळतोय तसं मला असं कळून येतं की तो अजून स्ट्रॉंग होत चालला आहे, गेम समजत चालला आहे त्याशी, जसं मी बोलतोय आणि लोकांना पण कळत चाललं आहे, महाराष्ट्राला कळत चाललं आहे. सो म्हणून मला असं वाटतं की तो हत्ती बनण्याची त्याच्याकडे जिद्द आहे. तर पुढची सोंगटी कोण? सो मला असं वाटतं प्यादामध्ये मी ओमकारला टाकेल. सो ओमकार मला असं वाटतं एक एक पाऊल पुढे घेत चाललेला हळूहळू. तर त्याचं काय होईल हे कळत नाही आहे. म्हणजे मी जे गेम बघतोय तर मला कळत नाही की त्याचं काय होईल. म्हणून मला असं वाटतं की तो प्यादासारखा एक हळूहळू पाऊल पुढे घेतोय. क्षमता आहे त्याच्यात पुढे जाऊन हत्ती किंवा वजीर बनण्याची. नक्कीच मी या गोष्टीवर काम करीन आणि एक पाऊल माझं पुढे घेत राहीन आणि माझी पोझिशन मी चेंज करत राहीन. गुड लक. येस, थँक्यू. ओंकार. थँक्यू सर. नेक्स्ट. राजामध्ये मला असं वाटतं राणी आहे, प्राजक्ता राजेंद्र शुक्रे. सो ये पहिले मला असं वाटतं की ती छान तर आहे, बट ती जशी वेगळी होत चालली आहे दिवसेंदिवस ते मी बघतोय. ती पहिली ॲक्च्युली प्यादा होती, बट आता ॲक्च्युली राजा झालेली आहे, राणी झालेली आहे. कारण तिचा गेम हळूहळू ती मला पण थोडं शिकवत चाललेली आहे की कारण असं असतं तसं असतं. सो मला असं वाटतं की मला राजा बघायला तिला खूप आवडेल. वा, थँक्यू. व्हेरी गुड. काय वाटतं, तुम्ही राणी आहात? राणीसारखा ॲटिट्यूड ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि ती राणी घमंडी राणी नाही आहे, प्रेमळ राणी आहे आणि सगळ्यांना समजून घेणारी राणी आहे. तर आणखीन जसे जसे दिवस जात आहेत मी शिकेन, आणखीन राणीसारखा ॲटिट्यूडच ठेवेन नेहमी. गुड लक. थँक्यू. सो उंटासाठी सोनाली राऊत यांनाच मी चूज करणार. या. सुरुवातीला मला असं वाटलेलं की माझंच तिच्यावर खूप जास्त भांडण होणार आहे, कदाचित पुढे होऊ शकतं. बट तिचा जो ॲटिट्यूड आहे सिच्युएशनला सांभाळायचा तो मला खूप जास्त आवडतो. ती एकदम बेफिकर आहे, तिला काही फरक नाही पडत कोणत्याही गोष्टीचा. तर मला असं वाटतं की ती परफेक्ट उंट आहे, ती कुठेही जाऊ शकते. काही अनप्रिडिक्टेबिलिटी तिची खूप जास्त आहे. शेवटचं घोडा मी दीपालीताईंना चूज करतो. मी येऊ शकता. सो मला असं वाटतं की दीपालीताईचं मी जे बघतोय की मला नक्की कळत नाही ती कोणत्या बाजूला आहेत. म्हणजे त्यांचं एकीबरोबर भांडण होतं किंवा एकाबरोबर भांडण होतं, पण तुम्ही पटकन जाऊन ते सॉल्व्ह पण करता, ते इझिली विषय संपतो. मला असं वाटतं की तुम्ही ठाम राहिले पाहिजे तुमच्या मतांवर. एवढंच माझं मत. चला, हा होता करण यांचा
बुद्धिबळाचा खेळ. या प्लीज खाली या. हा टास्क इथेच संपतो. काय ना, एखाद्या वेळी एखादी गोष्ट जेव्हा आपल्याला इरिटेट करत असते तेव्हा बोली भाषेत आपण म्हणतो, अरे चुलीत जाऊ दे, घाल चुलीत, असं म्हणतो आपण. तसंच आता तुम्हाला जे लोक इरिटेट करतायत त्यांना तुम्हाला चुलीत घालायचं आहे. इथे एक आर्टिफिशियल चूल मांडलेली आहे, त्याचं उद्घाटन करा. चुलीत घालायला पहिले सदस्य येत आहेत. राकेश. वाय नॉट. राकेश, टेबलवरती फोटो आहेत. ओके. कारंद्या, फोटो फाडा, चुलीत टाका. किती? एक काय काय सगळ्यांना चुलीत घालता तुम्ही? पॉसिबिलिटी आहे पण एक राईट. एक एक एक. मी आज या आठवड्याला अनुश्रीला घालणार आहे चुलीत. कारण की जे काय झालं, कुठलाही टास्क असेल तर खूप लाईटली घेणं जातं. घर जेव्हा सगळं काम करतं तेव्हा ती झोपलेली असते, किंवा चोरी म्हणा किंवा काही गोष्टी गायब होतात. मस्करीत जरी असेल तरी ते मला पर्सनली आवडत नाहीत. ती माणूस म्हणून चांगली असेल, पण तिचं जे तिची जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत या घरामध्ये जे ती करते त्या गोष्टी मला वाटतं मी चुलीत घालणार आहे. फाडून फाडून चुलीत. ठीक आहे राकेश, या बसा. सर, मी या चुलीत आयुषला नाही टाकत आहे. मी या सीझन 6 आहे, ट्विस्ट फिक्स आहे. मी या चुलीत सोनालीला टाकते. ॲक्च्युली ती पहिल्या आठवड्यापासूनच मला इरिटेट करत होती. किचनमध्ये काम करताना मुद्दाम येऊन ऑर्डर सोडणं, खाणं बनवताना पोक करणं, तरी पण मी आपलं जाऊ दे करून इग्नोर करत होते. पण ते कुठे असं सेकंड वीक नंतर सारखं असं वाटायला लागलं की मी कुकिंगला लागले की ही काही ना काहीतरी पोक कारण जे तिने स्वतः पण कबूल केलं होतं. या आठवड्यामध्ये तिने बऱ्याच वेळा इरिटेट करायचा प्रयत्न केला. मग नंतर टार्गेटवालंच आलं टास्क, ज्याच्यामध्ये तिने तोंडावरतीच बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या ज्या तिला वाटत होत्या. सो सोनाली मला खूप इरिटेटिंग वाटते या घरामध्ये आत्ता, म्हणून मी तिला चुलीत टाकते. भाऊ, घुमून फिरून नाही, सरळ सिम्पल आहे. मला ह्या व्यक्तीचा गेम आवडत नाही आहे. अजून बॅकफूटवर खेळतो आहे आणि मला माहिती आहे की फ्रंट फूटवर येऊ शकतो. कसलं वेट करतो आहे मला माहीत नाही. मला हा आवडत नाही तर आवडत नाही. ह्या व्यक्तीला प्रेम कळलं नाही आणि ह्या व्यक्तीने मला मॅच्युरिटी आणि इनमॅच्युरिटीमध्ये तिने मला शेणाखाली घातलं. दुसरं, तिला मित्राचं प्रेम कळलं नाही. तिला तिथे इमेज जपायची होती म्हणून ती लगेच चेंज झाली. सो मला असं वाटतं हिली बदललं पाहिजे स्वतःला. खूप काही गोष्टी, इमेज आणि मॅच्युरिटी, लोकांना आपण काय आहोत, आपण असली काय आहोत हे दाखवलं पाहिजे, ना की आपण काय खोटं आहोत किंवा आपण ते जपतो आहे. हे जपून खेळण्याचा टास्क नाही आहे. तेव्हा ते करून करायला पाहिजे. आणि त्यासाठी तिने काही रिलेशन बनवलेत, तेही रिलेशन तिने सांभाळून वापरावे. मी सागर दादाला टाकतो याच्यात, कारण की असं काय केलं सागर दादानी? एवढं असतं तर मग काय सर, चला माहित नाही. सांगा. कारण की त्याला छोट्या छोट्या गोष्टीवर इतका राग येतोय आणि छोट्या छोट्या गोष्टी ते मनावर धरून बसते, तर मग हे चांगलं नसतंय. समजा गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवर राग नाही आला पाहिजे. ठीक आहे, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही नाहीत ना? नाही. या याच्यापेक्षा छोट्या गोष्टींवर या. मी सोनालीचं नाव घेणार, कारण की मी जेव्हापासून घरात आलेलो आहे सोनालीचा गेम मला कळला नाही अजून. आणि मेन म्हणजे बिग बॉसचा रूल तोडला आहे तिनं. शेवटचा जेव्हा रूल होता चालू तर तेव्हा फक्त आम्हालाच काम करणं होतं, पण तिनं सगळ्यात पहिले रूल तोडला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं टास्कमध्ये राहते, कधी एनर्जीमध्ये दिसली नाही मला, ना तिची फुर्ती दिसली. टास्कमध्ये बी तिच्या हिशोबानंच कळे आणि आमच्या मनानं ऐके नाही. आणि मेन अजून एक, हिच्यावाल्या गोष्टी कशा राहते, आमच्याजवळून ऐकणं वेगळ्या, दुसऱ्या ग्रुपमध्ये जाणं, तिथं आमच्या गोष्टी तिथं सांगे, तिच्या गोष्टी आम्हाला सांगे, ह्या तिच्याल्या गोष्टी आहे. म्हणून मी तिच्यावाला फोटो काढतो, बाकी काही नाही.
बाकी काही उरलंच नाही अजून. बस. माझं खूप क्लिअर आहे, सगळ्या घरच्यांनाच माहीत आहे. कालच्या टास्कमध्ये पण क्लिअर झालं होतं. तिच्या काही गोष्टी मला खूप इरिटेट करतात, की तिचा तो एक ॲटिट्यूड, हां मी करणार, मला खायचं आहे, मला करायचं आहे, मला काम नाही करायचं आहे, हे मला थोडं इरिटेट होतं. ती घरच्याबद्दल एक बिगर पिक्चर च्या पर्स्पेक्टिव्हनी नाही विचार करू शकत अशा सिच्युएशन्समध्ये. तो तिचा गेम आहे का ती तशीच आहे ते मला माहीत नाही, पण ते मला इरिटेट होतं. भाऊ, मला या चुलीमध्ये तन्वीला घालायचं आहे, कारण आता मी खूप जास्त कंटाळली. खूप सुंदर चेहरा आहे तिचा, पण तिचा आवाज तितकाच कर्कश आहे. प्रत्येक गोष्टीत इरिटेट करणं, पोक करणं, ट्रिगर करणं, आणि तिला नेहमी तन्वी वर्सेस रुचिता का हवं असतं मला कळत नाही. हा गेला 1 आठवडा झाला मी तिला अटेन्शन देणं सोडलेलं आहे, पण कसं ना कसं ती माझ्यावरती येतेच. माहीत नाही तिला कसं काय दिसतं. तिने जेव्हा माझ्याकडनं अटेन्शन नाही मिळालं सो ती सोनालीकडे गेली. पण माझ्यातली ती कमी आहे की मी काहीतरी बोलून जाते ट्रिगर केल्यावर, पण ती विसरली होती की सोनालीला तिच्या इमोशन्सवरती, शब्दांवर तेवढा कंट्रोल आहे. त्याच्यामुळे तिने ट्राय केलं, पण सोनाली पोक नाही झाली, आणि शेवटी स्वतःच खोट्या काहीतरी टॉपिकमध्ये स्वतःला अडकून घेऊन सोनालीला चुकीचं मांडण्याचा प्रयत्न केला. पण येस, ही पोरगी फक्त ट्रिगर करते, पोक करते. हिची नाती पण खोटी आहेत, हिचे टॉपिक्स पण खोटे आहेत, आणि ही पण खोटीच आहे. चूल आता पेटलेली आहे. बघूया पुढच्या आठवड्यात काय शिस्त आहे. सगळ्यांची मतं सगळ्यांनाच कळलेली आहेत. आता वळूया ह्या आठवड्याच्या एलिमिनेशनकडे. दीपाली, प्रभू, तुम्ही पहिलंच सेफ आहात. धन्यवाद. डेंजरमध्ये 6 जण आहेत आणि आपल्यातला 1 जण आज घरी जाणार आहे. तर आता 3 लोकांची मी नावं घेतो. 6 पैकी ते ॲक्टिव्हिटी रूममध्ये जातील. पहिले 3 जण आहेत विशाल, रुचिता, सोनाली. तीन पोडियम आहेत तुमच्यासमोर. तुमची नावं लिहिलेली आहेत. त्या एन्व्हलप समोर उभे राहा. तुमच्यापैकी अशी कोण व्यक्ती आहे जी डेंजर झोनमध्ये आहे असं तुम्हाला वाटतं? विशाल? माझ्या मते सोनाली असेल. रुचिता, तुम्हाला कोण वाटतंय? भाऊ, मला पण सोनालीच वाटतेय. सोनाली, तुम्हाला कोण वाटतंय? आय थिंक मी माझंच नाव घेते. ठीक आहे, बघूया. 3 पैकी 2 एन्व्हलपमध्ये सेफ आहे, एकामध्ये डेंजर झोन आहे. मी 3, 2, 1 म्हणीन. तिघांनी एन्व्हलप उघडा आणि आम्हाला सांगा कोण सेफ आहे आणि कोण डेंजर झोनमध्ये आहे. गुड लक. 3, 2, 1. तुम्हा तिघांचा अंदाज बरोबर ठरला. रुचिता, विशाल, कॉंग्रॅच्युलेशन्स. या आठवड्यात तुम्ही सेफ आहात. बाहेर या. सोनाली, तुम्ही पण साईडला येऊन उभे राहा प्लीज. आता उरलेले 3 लोक आहेत करण, प्राजक्ता, ओमकार. तुमच्या तिघांचे नावाचे एन्व्हलप्स तुमच्या समोर आहेत. आता मला सांगा, करण, तुम्हाला काय वाटतं तुम्हा तिघांमध्ये एक व्यक्ती जो डेंजर झोनमध्ये आहे ती व्यक्ती कोण आहे? भाऊ, मला असं वाटतं की ओमकार आहे. प्राजक्ता? हो, मलाही असं वाटतं की मी आणि करण सेफ आहोत, कारण मी स्वतःबद्दल बोलले तर मी ठामपणे आपले मत दिले आहेत आणि करेक्ट मुद्द्यांसाठी उभी राहिली, आवाज दिली आहे, म्हणून तो मला डेंजर झोनमध्ये वाटतोय. ओमकार? भाऊ, मला वाटतं मी डेंजर झोनमध्ये आहे, कारण जसं की तुम्ही बोलतात नेहमी 3 आठवड्यापासून की मी दिसत नाही आहे, त्याच्यामुळे मी डेंजर झोनमध्ये वाटतो. सर, तुम्ही सगळ्यांनी आपापले अंदाज बांधलेले आहेत. मी 3, 2, 1 म्हणेन, त्यावेळेस एन्व्हलप्स उघडा आणि जे लिहिले ते कॅमेऱ्याला दाखवा. 3, 2, 1 उघडा. तुमच्या तिघांचे अंदाज बरोबर होते. प्राजक्ता, करण, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. या आठवड्यात तुम्ही सेफ आहात. धन्यवाद भाऊ. या बाहेर या. ओमकार, तुम्ही तिथेच थांबा. सोनाली, या. ओमकार, तुमच्या डावीकडे जो दरवाजा आहे, जिथून आलात तिथे जा, तिकडे जा. उघडा तो दरवाजा. तिथे 2 एन्व्हलप्स आहेत, ते घेऊन या. सोनालीच्या नावाचं एन्व्हलप सोनालीला द्या. तुमच्या नावाचा एन्व्हलप तुमच्याकडे ठेवा. कोण या आठवड्यात एलिमिनेट होणार आहे हे जाहीर करण्यापूर्वी मला घरच्यांचं मत जाणून घ्यायचं आहे. सोनालीसाठी हात वर करा.
7 आणि ओमकारसाठी 7-7 इक्वलच. चला बघू प्रेक्षकांनी काय ठरवलंय. ओमकार, हो, घर डिवाइड झालं इक्वल वोट्समध्ये. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही सेफ आहात का एविक्ट होणार? मला असं वाटतं की सोनालीपेक्षा माझा गेम थोडासा बेटर आहे. जसं की मी घरामध्ये माझे मुद्दे असतात किंवा गेम झाले, सगळे इन्व्हॉल्वमेंट झाली माझी थोडी जास्त मला वाटते, त्याच्यामुळे मी थोडा सेफ असू शकतो. सोनाली, आय थिंक मी माझंच नाव घेते. घरातल्यानी 7-7 वोट दिलेत. बघूया महाराष्ट्राने काय ठरवलंय. एकात सेफ लिहिलंय, एकात एलिमिनेटेड लिहिलंय. 3, 2, 1 उघडा. ओमकार, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही या आठवड्यात सेफ थँक्यू सो मच. थँक्यू सो मच महाराष्ट्र. आणि सोनाली, अनफॉर्च्युनेटली तुमचा प्रवास आज इथेच संपतोय. सोनाली, सगळ्यांना भेटा, नावाची पाटी घ्या, मुख्य दारातून बाहेर या. मी तुमची ते वाट पाहतोय. यू आर व्हेरी स्ट्रॉंग, वी ऑल नो. चला भेटूया. एन्जॉय. ओके बाय. बाय बाय. चला भेटूया. हा काय सगळे ड्रामा करतात. बाय गॉड, एवढा ड्रामा तर मी पण नाही केलाय कधी जन्मात. ड्रामा नाही आहे, जेन्युइन फीलिंग्स आहे. येस, मिस करायला. चला एन्जॉय करा. मी तुमचा गेम बघीन. ओके, विल मीट आफ्टर. येस बाय. बाय. गेट वेल सून. करत करत जा. हा इकडे उद्या त्या हिशोबाने ठीक कर लवकर, ठीक हो. आणि आता आमंत्रित करूया या आठवड्यात घराबाहेर जात असलेले कंटेस्टंट सोनाली राऊत यांना. तुमच्याकडे अनुभव होता, तुमच्या खेळण्याचे प्रयत्नही दिसले. कुठे कमी पडला असं वाटतं तुम्हाला? आय थिंक मे बी माझी एक्सपेक्टेशन काहीतरी जास्त होती आणि ती तशी नाही होती. जेव्हा मी घरी गेली बिग बॉसच्या घरात, मला खूप वेगळं दिसलं आणि मी ज्या ज्या कंटेस्टंट्सला बघितलं ते खूप वेगळे होते आणि मी खूप वेळा रिलेट पण नाही करू शकली आणि ते पण मला रिलेट नाही करू शकले. आय थिंक तिथे कमी झाली असेल. सोनाली, तुमचा प्रवास इथपर्यंत तुम्ही आणला आणि बरीच स्वप्न घेऊन तुम्ही आलात, पण अनफॉर्च्युनेटली प्रवास इथे संपतोय. चला बघूया तुमच्या प्रवासाची एवी. आता बिग बॉसच्या घरचं ग्लॅमर आणखी वाढणार आहे, कारण फॅशनच्या दुनियेत आपलं एक वेगळं स्थान बनवलेल्या ॲक्ट्रेस या घरात जात आहे. तुम्ही कधी घरातली कामं केलीत? केलंय काम, पण आता ही नखं बघा कसं होणार. आता हे झेपवत पण नाही मला. ते आहे घराचं दार. सोनाली, ते शॉर्टकट आत्ताच घरी जाल. हे शॉर्टकट बिग बॉसच्या घराचं आहे. तुम्ही एवढा शॉर्टकट घेणार होता माहिती नव्हतं मला. बिग बॉस, मी सोनाली राऊत आता घरात आली अँड आय होप इट विल बी अ ब्युटिफुल जर्नी. एन्जॉय करा. सोनाली, भांडी घासण्याबद्दल काय म्हणताय? बिग बॉस, मी भांडं घासलं. सरप्राईज. ती धाडती मग ते उडेल पण वाकणार नाही. तुला काय वाटतं कोणाशी नाही पटणार आहे अजिबात? सोनाली, सोनाली तू काहीच केलं नाहीये. काही करणार पण नाही. हे असं ऍटिट्यूड ठेवून नाही चालणार घरात राहायला. तुझ्या घरात नाही आलं. मी तर सोनालीलाच उडवेल, कारण की थोडीशी दुश्मन आहे ना ती माझी म्हणून. सॉरी बिग बॉस, मी त्या चिखलात जाणार नाही. बिग बॉसचे नियम पाळायचे नाहीत, त्यामुळे बिग बॉस आपल्याला पुढील आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी थेट नॉमिनेट करत आहे. सोनाली, तुम्ही ठरवलं की त्या शेणाच्या दाराखाली तुम्ही उभं नाही राहणार, पेन पाडून नाही घेणार. मी नाही केला का? तुम्ही नाही केलं म्हणजे तुम्ही आलात कशाला इथे? मला जे वाटलं मी. हो एक मिनिट. हा ऍटिट्यूड ना तिथे घरी ठेवायची, ती ह्या घरात नाही. हे बिग बॉसचं घर आहे इथे. यावेळेस नॉमिनेट केलं, पुढच्याच घराच्या बाहेर काढीन.
टास्क आलाय तर आपण ब्रिंग इट ऑन. आय डोंट अग्री. तर सोनाली, आपला एक अतिशय इव्हेंटफुल प्रवास या घरात होता, पण आज तुम्हाला आम्ही रिकाम्या हाती जाऊ देणार नाही. जाता जाता एक गिफ्ट तुमच्यासाठी वाव. घेऊन या. कलर्स मराठी आणि पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड देत आहे 1,00,000 रुपयाचं वाउचर खास रेवा डायमंड ज्वेलरीच्या खरेदीसाठी. हे चांगलं सरप्राईज होतं. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. ग्रेट, कारण तुमचा प्रवास खरंच खास होता. या सोनाली. घरात स्वतःला सिद्ध करायचं असेल तर सतत जिद्द दाखवत राहावं लागतं. त्यात थोडं मागे पुढे झालं की मग प्रेक्षक थेट त्यांचा निर्णय कळवतात आणि मग इथे घराबाहेर येण्याचं दार उघडतं. या सदस्याबाबत तेच झालं, पण आता आपल्याला मिळालेले आहेत घरातले पॉवरफुल 15 जे उद्यापासून या घरात धिंगाणा घालणार आहेत. त्यासाठी पाहत राहूया आपला आवडता शो बिग बॉस मराठी, को पॉवर्ड बाय डॅन्यू प्रॉपर्टीज, संतूर सोप, विठोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट, स्पेशल पार्टनर्स MYK इलेक्ट्रिक टाईल एडिसिव्ह, पितांबरी डिशवॉश जेल, पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, जेमिनी कुकिंग ऑइल, कॉटन किंग, तोनवाली मोटर्स अँड आरोग्या. तुम्हाला तर माहीतच आहे, हा सीझन नंबर 6 आहे आणि इथे एंटरटेनमेंट फिक्स आहे. गेले 3 आठवडे आपण सगळेच मनाला येईल तसं वागलात, पण आता खूप झाला कम्फर्ट झोन. आता गेम बिग बॉस चालवणार. बिग बॉस या क्षणापासून आपणा सर्वांना एका बंधनात अडकवत आहे.